हाय मुलांनो, आज आपण फर्स्ट लेसन बघणार आहोत ट्रिएजर ऑफ नेचर. तर ट्रिएजर म्हणजे काय, तर खजिना, मौल्यवान ठेवा. आणि नेचर म्हणजे निसर्ग. तर आपला निसर्ग आपल्याला जो खजिना देतो किंवा मौल्यवान ठेवा देतो, मौल्यवान वस्तू देतो, तर ते आपण या लेसनमधून बघणार आहोत. लेट्स रिमेंबर, चला थोडं मागचं आठवूया. वेअर डज वॉटर ऑन द अर्थ कम फ्रॉम? तर अर्थ म्हणजे पृथ्वी. पृथ्वीवरती जे पाणी आहे ते कुठून येतं सांगा बरं. जे नद्यांमध्ये, तलावांमध्ये, धरणांमध्ये आपल्याला जे प्यायला पाणी येतं ते कुठून येतं? तर पृथ्वीवर जे सगळं पाणी आहे ते आपल्याला रेन वॉटर म्हणजे पावसापासून भेटत असतं. वेअर डज रेन वॉटर गो? आता हे जेव्हा पाऊस पडतो ते पावसाचं सगळं पाणी कुठे जातं? किती पाऊस पडतो की नाही, ते पाणी आपण साठवतो का? नाही साठवत. ते असंच रस्त्यावरती पडतं, जमिनीवरती पडतं. मग ते हे पडलेलं पाणी जातं कुठे? तर ते त्याचे छोटे छोटे रस्त्यावर जे पाणी पडतं ना, तर ते जमिनीमध्ये मुरतं. जे पाणी जमिनीमध्ये मुरत नाही ते तसंच वाहत वाहत जातं. त्याचे ओढे बनतात, धबधबे बनतात आणि ते नंतर नदीला मिसळतं आणि नदी मग नंतर जाऊन समुद्राला मिळते. समजलं? वेअर डू वी गेट वॉटर फॉर यूज ॲट होम फ्रॉम? आता आपल्या घरी, होम म्हणजे घरी, यूज म्हणजे आपण जे पाणी वापरतो ते आपल्याला कुठून भेटतं? जर आपण गावाकडे राहत असू तर गावाकडे आपण असं जे छोट्या विहिरी असतात त्या विहिरीतून आपल्याला प्यायला पाणी भेटतं. जर शहरामध्ये असू तर शहरामध्ये असे वॉटर टँक असतात, मोठे मोठ्या पाण्याच्या टाकी असतात, तिथून मग त्याचा पाणी पुरवठा केला जातो आणि ते पाणी आपण वापरतो, हो ना. फ्रॉम द टाईम यू वेकअप इन द मॉर्निंग until you go to bed at night, note the various uses of water in your home in the box given below. आता वेकअप म्हणजे उठणे, सकाळी जेव्हा तुम्ही उठता, until तुम्ही झोपायला जाता तोपर्यंत जे काही कामे तुम्ही पाण्यापासून करता, पाण्याचा जो वापर करता, तर ते तुम्हाला इथे लिहायचे आहेत. ओके. पहिल्यांदा काय करता? वॉश अवर हँड्स, टू बाथ, टू क्लीन क्लोथ्स, टू क्लीन युटेन्सिल्स, टू ड्रिंक, टू वॉटरिंग प्लांट. अशा प्रकारचे खूप सारे इथे युजेस आहेत, तुम्ही ते लिहायचे आहेत. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूयात, लेट्स अंडरस्टँड. आता जरा समजून घेऊयात. द प्लेसेस फ्रॉम वेअर वी गेट वॉटर आर कॉल्ड सोर्सेस ऑफ वॉटर. तर सोर्सेस ऑफ वॉटर म्हणजे काय? तर सोर्स म्हणजे स्रोत. आता स्रोत म्हणजे काय? जर अशी ठिकाणे जिथून आपल्याला पाणी मिळतं त्याला सोर्सेस ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचे स्रोत असं म्हटलं जातं. समजलं? सोर्स म्हणजे काय? तर जिथून आपल्याला पाणी मिळतं अशी ठिकाणे त्यांना म्हणतात सोर्सेस ऑफ वॉटर. ठीक आहे. तर ते काय असू शकतात? नदी असू शकते, विहीर असू शकते, असे धबधबे आहेत ते असू शकते, किंवा स्ट्रीम म्हणू शकतो, झरा म्हणू शकतो त्याला. नंतर हे आहे, ह्याला म्हणतात हँडपंप, मराठीमध्ये त्याला म्हणतात हापशी. हे आहे लेक आहे, छोटी छोटी तळी असतात. त्यानंतर नदीवरती असं धरण बांधलं जातं, डॅम बांधलं जातं, त्या डॅममधून आपल्याला पाणी मिळत असतं. तर हे सगळे काय आहेत? तर सोर्सेस ऑफ वॉटर म्हणजे पाणी मिळण्याची ठिकाणे आहेत. ओके, समजलं सोर्सेस ऑफ वॉटर. आता नेक्स्ट बघूयात, लेट्स अंडरस्टँड. आता पुढे काय आहे? वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस, फॉर प्लांट्स अँड फॉर ॲनिमल्स. तर पाणी हे आपल्यासाठी म्हणजे माणसांसाठी तर खूप महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे ते झाडांसाठी, प्लांट्स म्हणजे काय? झाडे, आणि ॲनिमल्स म्हणजे प्राणी. तर जसं माणसांसाठी पाणी खूप इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचं आहे, तसंच ते झाडांसाठी, प्राण्यांसाठी सुद्धा आहे. देअरफॉर इट इज नेसेसरी टू यूज वॉटर केअरफुली अँड स्टोअर इट. आणि म्हणून पाणी खूप काळजीपूर्वक वापरणं गरजेचं आहे आणि ते साठवून ठेवणं गरजेचं आहे. कारण आपल्याकडे फक्त 4 महिनेच पाऊस पडतो. मग ते 4च महिने पाऊस पडतो, पण नंतरचे जे 8 महिने आहे तेव्हा पाऊस नसतो. मग ते पावसाचं पाणी आपल्याला तोपर्यंत वापरता आलं पाहिजे, पुरलं पाहिजे. त्यासाठी जेव्हा पाणी असतं तेव्हा ते, म्हणजे जेव्हा पावसाळा असतो तेव्हा ते स्टोअर करून ठेवता आलं पाहिजे. ते स्टोअर म्हणजे साठवून ठेवलं पाहिजे. आता आपल्या घरामध्ये नाही ते साठवून ठेवू शकत, कारण इतका मोठा पाऊस पडत असतो. म्हणून मग नदीवरती अशी धरणे बांधली जातात. त्या
धरणांमध्ये ते पाणी साठवलं जातं. आणि आपण काय करू शकतो, तर आपण पाण्याचा खूप काळजीपूर्वक वापर करू शकतो. त्याच्यामुळे पाणी संपणार नाही. वॉटर इज स्टोअर्ड इन लार्ज क्वांटिटीज टू सप्लाय पोटेबल वॉटर फॉर फार्मिंग अँड फॉर ॲनिमल्स. आता हे जे पाणी साठवायचं आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये साठवलं जातं आणि मग ते पाणी पोटेबल वॉटर, पोटेबल म्हणजे वापरण्यायोग्य, पिण्यासाठी सोडलं जातं. मग फार्मिंग म्हणजे शेतीसाठी सोडलं जातं आणि ॲनिमल्स म्हणजे प्राण्यांनासुद्धा दिलं जातं. ओके. स्टोरेज ऑफ वॉटर इन लार्ज क्वांटिटीज. मग आता असं मोठ्या प्रमाणामध्ये पाणी कसं साठवून ठेवायचं, तर ते कुठे कुठे साठवून ठेवता येतं. लेक म्हणजे तलाव किंवा तळी. वॉटर कलेक्टेड इन अ लो लाईंग एरियाज ऑफ लँड इज गिवन डेफिनाईट शेप बाय कन्स्ट्रक्टिंग स्टर्डी स्ट्रक्चर्स अराउंड इट इज कॉल्ड अ लेक. तर आता तलाव म्हणजे काय, असं जिथे खोल भाग असतो ना, त्या खोल भागामध्ये एका विशिष्ट ठराविक आकारामध्ये कन्स्ट्रक्शन, बांधकाम केलं जातं आणि त्याच्यामध्ये पाणी साठवलं जातं, तर त्याला लेक म्हणजे तलाव असं म्हणतात. अ लेक इज ऑल्सो नोन बाय अदर नेम्स सच ॲज पुष्करणी, वापी अँड वापिका. तर ह्या तलावालाच अजून काही नावे आहेत, जसं की पुष्करणी, वापी आणि वापिका. ओके, समजला तलाव कसा असतो. आता आपण वेल बघूयात. वेल म्हणजे विहीर. सम रेन वॉटर सिप्स इन टू द ग्राउंड. आता काही जे पावसाचं पाणी आहे ते जमिनीमध्ये खाली मुरते. वी गेट द अंडरग्राऊंड वॉटर थ्रू वेल. मग आता हे जमिनीखाली जे पाणी मुरलेलं आहे ते जमिनीखालचं पाणी आपण कसं वापरायचं, मग त्याच्यासाठी वेल म्हणजे विहिरीचा वापर होतो. विहीर खणली जाते. वेल्स आर युजली सर्क्युलर इन शेप. आता ह्या ज्या विहिरी आहेत त्या कशा करतात माहिती आहे का, तर जमिनीच्या खाली खूप खोलवर खड्डा खणला जातो. जोपर्यंत पाणी लागत नाही तोपर्यंत असा खड्डा खणला जातो आणि मग त्याला असं बाहेरून वरती कठडा बांधला जातो आणि त्याला म्हणतात विहीर. आता ही जी विहीर आहे ती सर्क्युलर, गोल असते आकारामध्ये. आड, बरव अँड बुडकी आर सम ऑफ द टाईप्स ऑफ वेल्स. तर आड, बरव आणि बुडकी हे विहिरींचेच प्रकार आहेत. आता नेक्स्ट बघूयात बंड्स. बंड्स म्हणजे बंधारा. बंड्स आर बिल्डअप ऑफ स्टोन्स ऑर सॉईल टू स्टॉप द फ्लोईंग वॉटर ऑफ रिव्हर. आता हे जे बंधारे असतात ना ते नदीवर घातले जातात. तर हे कसे बांधतात, तर हे दगडांपासून आणि किंवा मातींपासून नदीवरती बांधले जातात, जेणेकरून नदीचं जे वाहणारं पाणी आहे ते थांबवलं जातं. बंड्स आर ऑल्सो बिल्ट टू स्टॉप द फ्लो ऑफ अ स्ट्रीम ऑर टू स्टोअर वॉटर इन द फील्ड्स. त्याचप्रमाणे स्ट्रीम म्हणजे जे झऱ्याचं पाणी आहे, जे वाहून चाललेलं आहे, तर ते थांबवण्यासाठी सुद्धा असे बंधारे बांधले जातात किंवा शेतामध्ये पाणी साठवण्यासाठी सुद्धा असे बंधारे बांधले जातात. ओके. आता पॉन्ड अँड टँक ऑन फोर्ट्स. पॉन्ड म्हणजे तळी, छोटे छोटे तळे असतात किंवा आणि जे किल्ले आहेत त्या किल्ल्यांवरती पाण्याचे टँक असतात, मोठमोठ्या टाक्या असतात, ते बघूयात. इन अर्लियर टाइम्स स्टोन पॉन्ड अँड टँक्स वेअर डग ऑन फोर्ट्स फॉर द पीपल लिव्हिंग देअर. तर जुन्या काळामध्ये जे किल्ल्यावरती लोक राहतात तर त्यांना पाणी पिण्यासाठी मिळावं त्याच्यासाठी दगडाची तळी बांधली जायची. असं तुम्हाला कोणत्या कोणत्या किल्ल्यावरती ही तळी आढळतात. त्याचप्रमाणे खड्डा खणून दगडाचे टाक्यासुद्धा बनवल्या जायच्या. द वॉटर स्टोअर इन देम वॉज यूज थ्रू आउट द इयर. आणि मग त्याच्यामध्ये जे साठवलेलं पाणी आहे त्या तळ्यांमध्ये, त्या टाक्यांमध्ये, ते मग किल्ल्यावरती वर्षभर वापरायला यायचं. आता ओल्ड टँक, जुने जे टँक होते तर त्याला हौद असं म्हटलं जायचं. असं स्क्वेअर शेपमध्ये असायचे, त्याच्यामध्ये पाणी साठवायचे. इन अर्लियर टाइम्स ओल्ड टँक हौद वॉज यूज टू स्टोअर वॉटर. तर जुन्या काळामध्ये जे मोठे घरं, वाडे वगैरे असायचे ना, तर त्या वाड्यांमध्ये असे हौद बांधले जायचे पाणी साठवून ठेवण्यासाठी. इन सम प्लेसेस सच ओल्ड टँक्स हौद आर स्टील इन यूज टुडे. काही ठिकाणी अजूनसुद्धा असे जुने जे
टाक्या आहेत, हौद आहेत, त्या अजूनही वापरल्या जातात. द वॉटर स्टोअर्ड इन देम इज यूज फॉर ड्रिंकिंग, फार्मिंग अँड कन्स्ट्रक्शन. त्याच्यामध्ये जे साठवलेलं पाणी आहे ते पिण्यासाठी, शेतीसाठी आणि बांधकामासाठी वापरलं जातं. ओके, आता बघू. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का? देअर इज अ हिस्टॉरिकल बारामोटीची विहीर ॲट लिंब इन सातारा डिस्ट्रिक्ट. सातारा जिल्ह्यामध्ये लिंब या गावामध्ये ऐतिहासिक बारामोटीची विहीर आहे. हे बघा, अशा प्रकारची. दिस इज द बेस्ट शिवकाल आर्किटेक्चरल एक्झाम्पल. तर शिवकाळातील शिल्पकलेचा हा एक उत्तम उदाहरण आहे. स्टोन कन्स्ट्रक्शन, दगडी बांधकाम आहे सगळं. मेनी स्टेप्स, अशा खूप साऱ्या पायऱ्या आहेत तिथे उतरायला. अँड अ ह्यूज पॅलेस लाईक स्ट्रक्चर, आणि असं मोठा असं राजवाड्यासारखं बांधकाम आहे. आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस वेल. ह्या विहिरीची ती वैशिष्ट्ये आहेत. मेनी टुरिस्ट ऑफन विजिट दिस वेल. खूप सारे पर्यटक ही विहीर बघण्यासाठी येतात. ऑब्झर्व, आता थोडं निरीक्षण करा. पिक्चर्स ऑफ व्हेरियस वॉटर स्टोरेज कंटेनर्स आर शोन बिलो. इथे खाली काही चित्र दिलेले आहेत. कशाची चित्र आहेत बरं? तर वॉटर कंटेनर, म्हणजे याच्यामध्ये आपण पाणी साठवून ठेवतो. काय काय आहेत? हा मोठा माठ आहे, ही पाण्याची टाकी आहे, ही बकेट म्हणजे बादली आहे, हा पाण्याचा हंडा आहे, ही बॉटल आहे, आणि ही मोठा टँक आहे, टाकी आहे. राईट द नेम ऑफ इच कंटेनर बिलो द पिक्चर. आता याच्या खाली तुम्हाला काय लिहायचे आहेत? त्याची नावे लिहायची आहेत. ओके, आत्ताच मी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही नावे लिहा. आता ऑब्झर्व, निरीक्षण करा बरं. या चित्रात तुम्हाला काय दिसत आहे? हा मुलगा दात घासत आहे, ब्रश करत आहे, पण ब्रश करताना त्याने नळ चालूच ठेवलेला आहे. आता ही बाई आहे ती भांडी घासत आहे, पण भांडी घासताना पण नळ चालूच ठेवलेला आहे. आणि ही पाण्याची पाईपलाईन आहे ती फुटलेली आहे, त्याच्यामधून पाणी बाहेर पडत आहे. ओके, तर बघूयात. व्हॉट डीड यू रिअलाइज आफ्टर ऑब्झर्विंग द पिक्चर्स अबाव पिक्चर्स. आता हे वरचे सगळे चित्र बघताना तुम्हाला काय रिअलाइज झालं? तुम्हाला कशाची जाणीव झाली? तर कोणतेही काम करताना नळ सोडून काम करायचं नाही. नळ सोडून ठेवल्यामुळे हे जे पाणी आहे ते काय होत आहे? वेस्ट जात आहे, वाया जात आहे. तसेच ही जी पाईपलाईन फुटली आहे त्यातून पण खूप सारं पाणी वाया जात आहे, हो ना? व्हॉट विल यू डू टू प्रिव्हेंट द वेस्टेज ऑफ वॉटर. मग असा हा जो वेस्टेज आहे, पाण्याचा जो अपव्यय आहे, पाणी जे वाया जात आहे ते वाया जाऊ नये म्हणून तुम्ही काय कराल? तर कधीही ब्रश करताना नळ चालू ठेवायचा नाही, नळ बंद करायचा. कोणतंही काम करताना नळ चालू ठेवून काम करायचं नाही. जर आपल्या घरातील काही नळ, पाईपलाईन जर लिकेज होत असेल तर ती लगेच रिपेअर करून घ्यायची, म्हणजे पाणी वाया जाणार नाही. ओके, समजलं? तुम्ही छोट्या मुलांनीच जर बदल केले, जर तुम्हाला आता लहानपणापासूनच ती सवय लागली तर मग चांगलं होईल. म्हणजे तुम्हाला मोठं होऊन सुद्धा तशीच सवय लागेल. ओके, समजलं? लेट्स अंडरस्टँड. चला समजून घेऊयात. Approximately 71% पोर्शन ऑफ द अर्थ सरफेस इज कवर्ड बाय वॉटर. म्हणजे समजा हा जो सर्कल आहे ना, ती आपली अर्थ आहे बरं का. तर त्या अर्थवरचा एवढा सगळा जो पोर्शन आहे, एवढा सगळा भाग जो आहे, तर त्याच्यावरती पाणी आहे आणि एवढीच जमीन आहे. समजलं? मोस्ट ऑफ दिस वॉटर इज कंटेन्ड इन ओशियन्स अँड सीज. पण आता एवढं 71% पाणी असून त्यातलं जे खूप सारं पाणी आहे तर ते ओशियन्स म्हणजे जे मोठे मोठे महासागर आहेत, आणि सीज म्हणजे समुद्र आहेत, तर त्याच्यामध्ये आहे. सम वॉटर एक्झिस्ट इन अ फ्रोझन स्टेट व्हाईल सम इज फाउंड अंडरग्राउंड. काही पाणी जे आहे ते फ्रोझन स्टेट म्हणजे बर्फाच्या रूपामध्ये आहे, आणि काही पाणी जे आहे ते अंडरग्राउंड आहे म्हणजे जमिनीच्या खाली आहे. व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ वॉटर इज पोटेबल. आणि म्हणून खूप कमी प्रमाणातलं जे पाणी आहे ते आपण वापरू शकतो, पिऊ शकतो. इमॅजिन ऑल ऑफ अर्थ्स वॉटर फिट्स इनटू अ सिंगल बॅरेल. आता समजा हे सिंगल बॅरेल आहे. बॅरेल म्हणजे ही टाकी आहे पाण्याची, आणि ह्याच्यामध्ये पृथ्वीवरती असलेलं सगळं जे पाणी आहे ना
ते आहे. म्हणजे वॉटर फ्रॉम ओशियन्स, महासागरामध्ये, सीज, समुद्र, ग्राउंड वॉटर जमिनीच्या खाली, आणि सरफेस वॉटर आणि जमिनीच्या वरती म्हणजे नदी, तलाव वगैरे सगळे. तर सगळे मिळून पाणी हे आहे. ओके. फ्रॉम दॅट टोटल फ्रेश वॉटर वूड ओनली फिल अ कप. आता त्यातलं जे आपल्याला फ्रेश वॉटर आहे, ते जे ताजं पाणी आहे, म्हणजे जे आपण पिऊ शकतो, वापरू शकतो असं पाणी. ठीक आहे. वॉटर इन अ फ्रोझन स्टेट म्हणजे बर्फाच्या स्वरूपातील, ग्राउंड वॉटर म्हणजे जमिनीखालचं, आणि सरफेस वॉटर म्हणजे जी नदी आहे, तळी आहे, तलाव आहे ते पाणी. तर हे एवढं एक कप भरेल एवढंच ते फ्रेश वॉटर आहे. ओके. अँड द अवेलेबल पोर्टेबल वॉटर फ्रॉम सरफेस लाईक रिव्हर्स अँड वेल्स वूड बी जस्ट अ सिंगल ड्रॉप. आणि जे वापरण्यायोग्य, पिण्यायोग्य पाणी आहे, जे की नदी, विहिरी यांच्या रूपामध्ये आहे, तर ते फक्त हे सिंगल ड्रॉप आहे. आणि हे सिंगल ड्रॉप आहे, त्याच्यातून आपल्याला फ्रॉम दिस वी रिअलाइज दॅट व्हेरी लिटल वॉटर इज अवेलेबल फॉर ड्रिंकिंग. हेच आपण एवढंच पाणी वापरू शकतो पिण्यासाठी, आणि ते आपल्याला वर्षानुवर्ष इतके वर्ष वापरायचं आहे. देअरफॉर वी मस्ट यूज दिस वॉटर ॲप्रोप्रिएटली विदाऊट वेस्टिंग इट. आणि म्हणूनच हे पाणी आपल्याला, प्राण्यांना, शेतीसाठी, पिण्यासाठी, सगळ्यासाठी वापरायचं आहे. म्हणून हे पाणी जे आहे ते वेस्ट न करता, वाया न घालवता वापरायचं आहे. वॉटर इज प्रिशियस. पाणी खूप मूल्यवान आहे. एव्हरीवन शुड बी अवेअर ऑफ इट्स प्रॉपर यूज. प्रत्येकाने व्यवस्थित पाण्याचा वापर कसा करावा हे त्याला माहिती असणे गरजेचं आहे. वी मस्ट नॉट वेस्ट इवन अ सिंगल ड्रॉप ऑफ वॉटर. आपण पाण्याचा एक थेंबसुद्धा वाया घालवला नाही पाहिजे. जेवढं पाणी प्यायला लागतं तेवढंच पाणी प्यायला घ्यायचं आहे. जर जास्त झालं तर ते पाणी फेकून न देता झाडांना टाकायचं. तुम्ही काय करता, तुमच्या बॉटलमधलं पाणी जे राहिलेलं असतं ते असंच रस्त्यावरती ओतून देता. मज्जा, तुम्हाला खेळू वाटतं, हो ना. पण ते तसं नाही करायचं. एखादं तुम्हाला झाड दिसलं, त्या झाडाला टाका ते पाणी. ओके. त्या झाडाला घालायचं ते पाणी. त्याच्यामुळे पाण्याचा जे वाया जाणार आहे त्याचा वापर होईल, हो ना. आता ट्राय दिस, हे करून पहा. मेक अ लिस्ट ऑफ व्हेरियस ॲक्टिव्हिटीज इनसाइड ऑर आउटसाइड युअर होम दॅट लीड टू वॉटर वेस्टेज. तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर अशी कोणत्या ॲक्टिव्हिटीज, अशी कोणती कामे होतात का की ज्याने पाणी वाया जातं, तर त्याची लिस्ट बनवायची आहे. ॲडिशनली डिस्कस विथ युअर एल्डर्स अँड फ्रेंड्स हाऊ वी कॅन अवॉइड द वेस्टेज ऑफ वॉटर. राईट इट इन युअर नोटबुक. आणि तुमचे जे मग मोठे लोक आहेत, मित्र आहेत, त्यांच्याशी तुम्ही डिस्कस करा. आणि हे जे पाणी वाया जाणारं आहे ते आपण कशा प्रकारे वाचवू शकतो, तर ते तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे. ओके. आता इथे वेज टू सेव्ह वॉटर दाखवलेलं आहे. आता बघा, हा मुलगा ब्रश करताना याने पाण्याचा नळ चालू नाही केलेला, म्हणजे पाणी वाया नाही जात आहे. त्याला जेव्हा लागेल तेव्हा तो नळ चालू करेल आणि आपलं तोंड धुवेल. ठीक आहे. आता ही जी पाईपलाईनमधून जे पाणी वाया जात होतं, मग ते रिपेअर करत आहेत. असं बादल्यांमध्ये घेऊन पाणी कुंड्यांना घातलं पाहिजे. पाईपने जे कुंड्यांना पाणी घालतात त्याने पाणी खूप वेस्ट जातं. ठीक आहे. तर तसं नाही केलं पाहिजे. जे रेन वॉटर आहे, पावसाचं पाणी आहे, जे वाहून जाणारं आहे, तर ते इथे या टाकीमध्ये हे साठवून ठेवत आहे. याला रेन वॉटर हार्वेस्टिंग असं म्हटलं जातं. ठीक आहे. देअर इज नो सबस्टिट्यूट फॉर वॉटर इन डेली लाईफ. आपल्या रोजच्या जीवनामध्ये पाण्याला दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अवर हेल्थ. आपल्या आरोग्यासाठी पाणी खूप गरजेचं आहे. नो लिव्हिंग बिईंग कॅन सर्वाईव्ह विदाऊट वॉटर. देअरफॉर वॉटर इज कॉल्ड लाईफ. कोणताही सजीव पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही, म्हणून पाण्याला जीवन असं म्हटलं आहे. बघा, तुम्ही एक दिवस पाणी पिऊ नका, तुम्हाला कशी तहान लागेल, गळा सुकेल, असं वीक झाल्यासारखं वाटेल, हो ना. तर पाणी हेच जीवन आहे, म्हणून त्याचा वापर खूप काळजीपूर्वक करायचा. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, यूज वॉटर स्पेरिंगली, म्हणजे पाण्याचा वापर काटकसरीने, काळजीपूर्वक करायचा.
कन्झर्व वॉटर वेअर एव्हर पॉसिबल. जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तेव्हा पाण्याचं जतन करायचं आहे, पाणी साठवून ठेवायचं आहे. रिसायकल वॉटर व्हेन एव्हर पॉसिबल. जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा पाण्याचा पुनर्वापर करायचा आहे. वॉटर स्टोर्ड फॉर ड्रिंकिंग जनरल यूज ॲट होम डज नॉट गो स्टेल. जे पाणी तुम्ही पिण्यासाठी साठवून ठेवलेलं आहे किंवा वापरण्यासाठी साठवून ठेवलेलं आहे ते शिळं होत नाही. झाकून ठेवलेलं पाणी खराब होत नाही. म्हणजे तुम्ही आज जर पाणी ठेवलेलं आहे भरून आणि उद्या तुम्ही म्हटलं ते खराब झालं, ते ओतून दिलं सगळं, तर ते असं चालणार नाही, कारण पाणी हे शिळं होत नाही. ओके, ठीक आहे. तर ते पाणी तुम्ही दुसऱ्या कामासाठी वापरू शकता किंवा पिण्यासाठी सुद्धा वापरू शकता. लेट्स अंडरस्टँड. हे समजून घ्या. यूज वॉटर शूड नॉट बी वेस्टेड, इट शूड बी रियूज्ड. जे पाणी वापरण्यासाठी आहे तर ते वेस्ट नाही, वाया नाही घालवलं पाहिजे, त्याचा परत रियूज झाला पाहिजे, म्हणजे पुनर्वापर झाला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल कसं करायचा, तर इथे फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, वॉटर फ्रॉम वॉशिंग व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, वॉटर लेफ्ट आफ्टर ड्रिंकिंग कॅन बी यूज फॉर प्लांट्स. जर समजा तुम्ही काही भाज्या धुतल्या, फळं धुतली, तर त्याचं जे राहिलेलं पाणी आहे तर ते फेकून न देता ते तुम्ही झाडांना वापरू शकता, किंवा पिण्यासाठी जे पाणी घेतलेलं आहे ते उरलं आहे त्यातलं पाणी ग्लासमध्ये, तर ते सुद्धा तुम्ही पाणी झाडांना वापरू शकता. वॉटर लेफ्ट आफ्टर वॉशिंग क्लोथ्स कॅन बी यूज टू क्लीन टॉयलेट्स. कपडे धुवून झाल्यावर जे पाणी राहतं तर त्याने तुम्ही टॉयलेट्स धुवू शकता. दिस इज कॉल्ड रियूज ऑफ वॉटर, आणि यालाच पाण्याचा रियूज म्हणजे पुनर्वापर असं म्हटलं जातं. वॉटर दॅट डज नॉट इंडेंजर अवर हेल्थ इन एनी वे वेन वी ड्रिंक इट इज कॉल्ड सेफ ड्रिंकिंग वॉटर ऑर पोर्टेबल वॉटर. असं पाणी जे पिल्याने आपल्या तब्येतीला काहीही धोका नाही होत, तर त्या पाण्याला पिण्यायोग्य पाणी असं म्हटलं जातं. सच वॉटर इज क्लीन अँड सेफ फॉर ड्रिंकिंग. असं पाणी आहे ते स्वच्छ आणि सुरक्षित असतं पिण्यासाठी. ड्रिंकिंग सच वॉटर प्रिव्हेंट डिसीजेस लाईक स्टमक एक अँड डायरिया. असं स्वच्छ पाणी आणि सुरक्षित पाणी पिल्यामुळे जे पोटाचे आजार आहेत किंवा डायरिया आहेत, म्हणजे लूज मोशन्स होतात, जुलाब होतात, तर ते अशासारखे आजार आहेत ते प्रिव्हेंट केले जातात, थांबवले जातात. अवर बॉडी रिमेन्स हेल्दी. आणि आपलं जे शरीर आहे ते हेल्दी, फिट, आरोग्यदायी राहतं. ओके, राईट, करेक्ट ऑर इनकरेक्ट. आता इथे खाली काही प्रश्न दिले, त्याला तुम्ही ते बरोबर आहेत का चुकीचे आहेत ते सांगायचं आहे. द स्टोअर ड्रिंकिंग वॉटर ऑन प्रिव्हियस डे हॅज बिकम स्टेल, सो इट इज पोर्ड आउट अँड द कंटेनर इज रिफिल्ड. काल भरलेलं जे पाणी आहे पिण्यासाठी तर ते शिळं झालं आहे, म्हणून ते ओतून द्यायचं आणि परत दुसरं पाणी भरायचं. हे करेक्ट आहे का? नो, दिस इज इनकरेक्ट. हे कसं आहे? इनकरेक्ट आहे, कारण कालचंच पाणी हे शिळं होत नसतं, खराब होत नसतं. ठीक आहे. टू गेट ड्रिंकिंग वॉटर इट इज नेसेसरी टू मेक द वॉटर सेफ. पिण्यासाठी पाणी सेफ असलं पाहिजे, सुरक्षित असलं पाहिजे. हे गरजेचं आहे का? तर हो, हे गरजेचं आहे की जर ते पिण्यायोग्य पाणी आहे तर ते सुरक्षितच असलं पाहिजे. आणि जर तसं नसेल, समजा आता पावसाळ्यामध्ये पाणी खराब येतं, मग ते पिण्यासाठी आपण त्याला बॉईल केलं पाहिजे आणि गाळून घेतलं पाहिजे. उकळून आणि गाळून घ्यायचं, म्हणजे ते पाणी कसं होईल? सेफ होईल, सुरक्षित होईल, आणि मग ते प्यायचं. तर हे करेक्ट आहे. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का? मेनी इयर्स ॲगो पीपल यूज नॅचरल अँड ट्रॅडिशनल मेथड्स टू प्युरिफाय ड्रिंकिंग वॉटर. खूप वर्षांपूर्वी जे लोक आहेत ते जे पिण्यासाठी पाणी आहे ना ते प्युरिफाय करण्यासाठी, शुद्ध करण्यासाठी नैसर्गिक आणि पारंपरिक पद्धती वापरायच्या. दे डिड नॉट नो लार्ज फिल्टर्स ऑर केमिकल्स लाईक टुडे. आता आपण काय करतो की मोठे मोठे फिल्टर्स आहेत, प्युरिफायर आहेत, ते वापरतो, किंवा काही केमिकल्स टाकतात. क्लोरीनची पावडर, मोठमोठे जे पाण्याचे टँक असतात जिथून जलशुद्धीकरण केंद्र असतं, वॉटर प्युरिफाय सेंटर, तिथे
त्याच्यामध्ये क्लोरीन टाकलं जातं पाणी शुद्ध करण्यासाठी, हो ना. तर पूर्वीच्या काळी असं काही माहीत नव्हतं. मग ते काय करायचे, दे यूज्ड नीम, तुलसी, कोरिएंडर लीव्स, आमला, जामून, निर्मली सीड्स टू प्युरिफाय वॉटर. मग ते लिंबाचा पाला आहे, तुळस आहे, कोरिएंडर लीव्ज म्हणजे कोथिंबीर, आवळा, जामून, निर्मली सीड्स, त्याच्या बिया हे पाणी शुद्ध करण्यासाठी वापरायचे. ओके, लेट्स अंडरस्टँड. चला समजून घेऊया. मेथड्स टू मेक वॉटर सेफ. तर पाणी सुरक्षित किंवा पाणी शुद्ध करण्यासाठी काय वापरावं, कुठल्या पद्धती वापराव्या. तर फिल्ट्रेशन. वॉटर शुड बी फिल्टर युजिंग अ क्लॉथ ऑर अ स्टेनर. तर अशा प्रकारे कापडाने किंवा स्वच्छ कापडाने किंवा गाळणीने पाणी गाळून घ्यायचं. बिकॉज ऑफ दिस सॉईल पार्टिकल्स अँड ट्रॅश गेट सेपरेटेड. मग याच्यामुळे काय होईल, जर समजा पाण्यामध्ये काही थोडीशी मातीचे कण असतील किंवा काही कचरा असेल तर तो वेगळा होऊन जाईल. आता सेटलिंग. Swirling alum in water cause soil particles and other debris to settle at bottom, making the water clear. आता कधी कधी पावसामध्ये ना गढूळ पाणी येतं, बरोबर. मग हे ज्या पाण्यामध्ये आहे ना, ॲलम म्हणजे तुरटीचा खडा आहे ना, असा गोल गोल फिरवून ते पाणी तसंच ठेवायचं. मग त्याच्यामुळे जे पाण्यामध्ये असलेले मातीचे कण आहे किंवा अजून दुसरं काही असेल तर ते या भांड्याच्या तळाशी जाऊन बसतं आणि वरचं पाणी स्वच्छ होतं. म्हणजे स्वच्छ झालेलं पाणी आहे ते वापरायला घ्यायचं. ओके. तर बॉइलिंग म्हणजे उकळायचं. बॉइलिंग वॉटर फॉर 10 to 15 minutes किल्स द जर्म्स प्रेझेंट इन इट. जे पाणी आहे ते 10 ते 15 मिनिट उकळून घ्यायचं. पाणी उकळल्यामुळे काय होतं, त्या पाण्यामध्ये असलेले जे जर्म्स आहेत, जंतू आहेत, ते मरून जातात आणि मग ते पाणी आपण पिण्यासाठी वापरू शकतो. डिसइन्फेक्शन. ब्लिचिंग पावडर और क्लोरीन टॅबलेट्स ड्रॉप्स आर ॲडेड टू किल जर्म्स इन द वॉटर. ब्लिचिंग पावडर आहे किंवा क्लोरीनच्या गोळ्या असतात किंवा क्लोरीनचे असे ड्रॉप्स असतात, ते पाण्यामध्ये टाकायचे आणि त्याच्यामुळे ते पाण्यातले जर्म्स, जंतू मरून जातील आणि ते पाणी शुद्ध होईल, सुरक्षित होईल. तर या प्रकारच्या मेथड्स आपण वापरू शकतो पाणी शुद्ध करण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी. थिंक. आता विचार करा बरं. वुड यू यूज रिव्हर वॉटर ॲज इट इज फॉर ड्रिंकिंग? गिव्ह रिझन. नदीमधलं जे पाणी आहे ते जसंच्या तुम्ही पिण्यासाठी वापरू शकता का? कारणे सांगा, हो किंवा नाही. नदीमधलं जे पाणी आहे तर ते आपण जसंच्या तसं पिण्यासाठी वापरू शकत नाही. कारण ते पाणी आपल्याला स्वच्छ करून पिण्यासाठी वापरलं पाहिजे. कधी कधी नदीमध्ये लोक काही काही गोष्टी करतात, आंघोळा करतात, कपडे धुतात, हो ना. मग ते पाणी जे आहे नदीचं तर ते स्वच्छ केलं पाहिजे आणि नदीवरती असं आंघोळ करणे, कपडे धुणे हे टाळलं पाहिजे. ठीक आहे. मग त्यासाठी नदीचं पाणी जसं तसं आपण वापरू शकत नाही. सोपी वॉटर, प्लास्टिक, फर्टिलायझर्स, प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजेच POP आयडल्स, केमिकल्स एक्सेट्रा कंटॅमिनेट वॉटर. तर सोपी वॉटर म्हणजे साबणाचं पाणी, जे प्लास्टिकचा कचरा पाण्यामध्ये टाकला जातो, फर्टिलायझर्स आहेत जे जंतुनाशकं आहेत, प्लास्टर ऑफ पॅरिस आयडल्स म्हणजे POPच्या ज्या मूर्त्या असतात, केमिकल्स काही जे रासायनिक द्रव्य असतात त्याच्यामुळे जे पाणी आहे ते कंटॅमिनेट म्हणजे प्रदूषित होतं. थोडक्यामध्ये काय होतं, ते दूषित होतं, घाण होतं. दिस इज कॉल्ड वॉटर पोल्युशन आणि यालाच आपण पाण्याचे प्रदूषण असं म्हणतो. सच फॅक्टर्स आर हार्मफुल टू द हेल्थ ऑफ लिव्हिंग बीइंग्स. आणि हे अशा प्रकारचे जे पाणी आहे तर ते सजीवांच्या आरोग्यासाठी हार्मफुल आहे, धोकादायक आहे. ओके. म्हणून पाण्यामध्ये काहीही घाण टाकायची नाही. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का, द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लॉन्च द नमामि गंगे प्रोजेक्ट इन जून 2014 टू स्टॉप द पोल्युशन ऑफ द गंगा रिव्हर. तर भारत सरकारने 2014मध्ये नमामि गंगे नावाचा जूनमध्ये प्रोजेक्ट चालू केलेला आहे. त्याच्याने जे गंगा नदीमध्ये होणारं जे प्रदूषण आहे ते थांबवण्यासाठी केलेलं आहे. दिस इज हेल्पिंग क्लीन द गंगा वॉटर. त्याच्यामुळे काय होत आहे तर गंगा नदीचं जे पाणी आहे ते स्वच्छ करण्यासाठी मदत होत आहे.
इन दिस प्रोजेक्ट, आता या प्रोजेक्टमध्ये, या प्रकल्पामध्ये काय काय करतात, तर ॲक्टिव्हिटीज लाईक प्युरिफिकेशन ऑफ वेस्ट वॉटर, जे वेस्ट वॉटर आहे तर त्याचं प्युरिफिकेशन म्हणजे शुद्धीकरण केलं जातं. क्लिनिंग रिव्हर बँक्स, नदीचा जो काठ आहे तो स्वच्छ केला जातो, तिथे काही घाण काही साठलं असेल तर ते काढून टाकलं जातं. प्लांटिंग ट्रीज, नवीन झाडे लावली जातात. अँड प्रोटेक्टिंग अँड कन्झर्विंग ॲक्वॅटिक ॲनिमल्स, ती झाडे लावली जातात, त्याचं प्रोटेक्शन केलं जातं, संरक्षण केलं जातं. त्याचप्रमाणे जे ॲक्वॅटिक ॲनिमल्स इन द गंगा रिव्हर आर कॅरीड आऊट, जे गंगा नदीमध्ये जे ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत, जे पाण्यामधले जे मासे असतील, अजून काही जे सजीव असतील, तर त्यांचंसुद्धा कन्झर्वेशन, जतन केलं जातं, संरक्षण केलं जातं. तर ह्या साऱ्या ॲक्टिव्हिटीज ह्या नमामि गंगे प्रोजेक्टमध्ये केल्या जातात. ओके, समजलं? लेट्स अंडरस्टँड, चला समजून घेऊयात. वॉटर इज ॲन इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्स, तर पाणी हा महत्त्वाचा नैसर्गिक स्रोत आहे. वी रिसीव्ह रेन वॉटर ड्युरिंग द मॉन्सून सीझन, आपल्याला पावसाळ्यामध्ये पाणी भेटतं. टू फुलफिल आवर वॉटर नीड्स थ्रू आउट द इयर रेन वॉटर इज स्टोअर्ड, आता 4च महिने पाऊस असतो आणि आपल्याला एका वर्षामध्ये 12 महिने असतात. 12 महिने पाणी मिळावं, आपली 12 महिने पाण्याची गरज भागावी, यासाठी मग हे पावसाचं पाणी साठवून ठेवलं पाहिजे. इन सम प्लेसेस फार्म पॉन्ड्स आर डग टू इन्श्युअर क्रॉप डू नॉट फेस वॉटर शॉर्टेज, आणि काही ठिकाणामध्ये असं फार्म पॉन्ड म्हणजे शेताच्या जवळ असे शेततळे बांधले जातं, ज्याच्यामुळे पावसाचं पाणी तिथे साठून राहिलं जातं आणि मग शेताला पाऊस नसताना सुद्धा पाणी भेटतं. पाण्याचं शॉर्टेज, पाण्याची कमतरता भासत नाही. टू इन्क्रीज ग्राउंड वॉटर लेवल्स ट्रेंचेस आर डग ऑन हिल स्लोप्स, तर पावसाचं पाणी आहे ते जमिनीमध्ये मुरलं पाहिजे, ग्राउंड वॉटरची लेवल वाढली पाहिजे, त्याच्यासाठी उंच ठिकाणी, असं जे उंच ठिकाण आहे ना टेकड्यांवरती, असे जे ट्रेंचेस आहेत बघा, असे इथे असे बनवले जातात. दीज मेथड्स रिझल्ट इन रेन वॉटर कन्झर्वेशन, आणि मग ह्याच्यामुळे काय होतं, तर हे जे ट्रेंचेस केले जातात ना, मग तिथे पाणी साठून ते जमिनीमध्ये मुरलं जातं खाली, आणि जमिनीच्या खाली जास्त पाणी साठलं जातं. आणि अशा प्रकारे मग हे रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे, म्हणजे जे आपल्या घराच्या छतांवरती पाणी साठतं पावसाचं, ते पडून वायाच जातं ना, मग अशा प्रकारे ते टाकीमध्ये आपण साठवून ठेवू शकतो. अशी शेततळी बांधू शकतो, असे हिल स्लोपवरती ट्रेंचेस आपण तयार करू शकतो. त्याच्यामुळे हे जे पावसाचं पाणी आहे ते त्याचं काय होतं, कॉन्झर्वेशन होतं. कॉन्झर्वेशन म्हणजे त्याचं जतन करून साठवून ठेवलं जातं. ठीक आहे. ऑब्झर्व, इन विच ऑफ द फॉलोइंग पिक्चर्स डज द वॉटर नॉट फ्लो अवे, व्हाय. आता इथं खाली चित्र दिलेलं आहे, ते बघा, हे मोठी मोठी दगड आहेत आणि ह्याच्यामध्ये माती आहे. तर याच्यामध्ये कशामधून पाणी वाहून जाणार नाही. आता ह्या जर दगडांमध्ये तुम्ही पाणी ओतलं तर ते दगडांमधून वाहून जाणार, पण मातीमध्ये जर पाणी ओतलं तर ते वाहून जाईल का, नाही, ते मातीमध्ये खाली जमिनीमध्ये मुरेल. ठीक आहे. रेन वॉटर फ्लोज अवे ओव्हर रॉक्स अँड पेबल्स बट इट सिप्स इन टू द सॉईल ॲज सॉईल हॅज द कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर, तर पावसाचं पाणीसुद्धा असं जे दगड असतील, मोठमोठे गोटे असतील, तर त्याच्यावरून ते वाहून जातं, पण ते जर मातीमध्ये पडलं तर ते मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते, आणि म्हणून मातीमधून ते सिप्स म्हणजे काय, खाली जमिनीमध्ये मुरतं. तुम्हाला जर प्रयोग करायचा असेल तर तुम्ही करू शकता घरी हा, किंवा तुम्ही कुंडीमध्ये जरी पाणी ओतलं तर बघा, ते पाणी आहे त्याच्यामध्ये मुरतं की नाही, खाली जातं ना, त्यालाच म्हणतात सिप्स म्हणजे काय, तर ते जमिनीमध्ये खाली मुरतं. दिस इज युजफुल फॉर वॉटर कॉन्झर्वेशन, आणि हेच मग पाणी साठवून ठेवण्यासाठी महत्त्वाचं असतं, उपयुक्त असतं. जस्ट लाईक वॉटर, सॉईल इज ॲन इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्स, ज्याप्रमाणे पाणी हे महत्त्वाचं नैसर्गिक घटक आहे, त्याचप्रमाणे माती ही सुद्धा एक महत्त्वाची नैसर्गिक घटक आहे. लेट्स अंडरस्टँड, चला समजूया. इट टेक्स मेनी इयर्स फॉर सॉईल टू फॉर्म, माती बनण्यासाठी खूप वर्ष लागतात. द टॉप लेअर ऑफ सॉईल इज फर्टाईल,
जो मातीचा जमिनीचा जो वरचा लेअर असतो ना, तर तो फर्टाईल म्हणजे सुपीक असतो, म्हणजे त्याच्यामध्ये चांगलं पीक येतं. इट इज इम्पॉर्टंट टू प्रोटेक्ट इट, आणि त्याच्यामुळे त्याचं संरक्षण करणं महत्त्वाचं असतं. सॉईल इरोजन इज रिड्यूस्ड वेन प्लांट्स, ग्रास, ट्रीज अँड श्रब्स आर ग्रोन ऑन द लँड. सॉईल इरोजन म्हणजे काय? जमिनीची धूप होणे. म्हणजेच काय? वाऱ्यासोबत तिथली माती उडून जाणे, पाण्यासोबत माती वाहून जाते, तर त्याला म्हणतात सॉईल इरोजन. तर हे केव्हा आपण कमी करू शकतो? जेव्हा तिथे आपण झाडे लावू, गवते लावू, मोठमोठी झाडे लावू किंवा झुडपे लावू, तर ते काय करतात? त्यांची मुळे तिथल्या मातीला घट्ट पकडून ठेवतात. त्याच्यामुळं जरी वारा आला तरी तिथून ती माती उडून जाण्याचं प्रमाण कमी होतं किंवा पाण्यासोबत माती वाहून जाण्याचं प्रमाण कमी होतं. दिस प्रोसेस हेल्प्स इन द कॉन्झर्वेशन ऑफ सॉईल, आणि याच्यामुळेच आपण मातीचे संवर्धन, माती ही जपून ठेवू शकतो. कॉन्झर्वेशन म्हणजेच काय? तर त्याला संवर्धन असं म्हणतात. आणि जर सोप्या भाषेत समजून घ्यायचं असेल तर आपण ती माती आहे तर तिचे साठवून ठेवू शकतो किंवा तिचं जतन करू शकतो, सांभाळून ठेवू शकतो. ओके, थिंक, आता विचार करा. अ बॅरन ऑर डिस्ट्रक्टिव्ह फ्युचर, अ लश ग्रीन अँड प्रॉस्परस फ्युचर. आता तुम्हाला यापैकी कुठलं भविष्य पाहिजे? जर समजा मातीचं आपण नीट निगा नाही राखली, सॉईल इरोजन झालं, पाऊस नाही पडला, तर आपल्याला भविष्यामध्ये असं चित्र बघायला मिळेल की त्या जमिनीवरती झाडच नाही आहेत अजिबात. त्या जमिनीला बघा कशा भेगा पडल्यात, कारण त्याच्यामध्ये पाणीच मुरलेलं नाही आहे, तिथे दुष्काळ पडलेला आहे. सगळीकडं कसं दिसत आहे? सगळीकडं उजाड, ओसाड दिसत आहे, बरोबर? आणि बघा, जर पाणी असेल, आपण पाणी वाचवलं, पाणी साठवलं, तर आपलं भविष्य जे आहे अशा प्रकारचं असेल, म्हणजे अशा प्रकारचं जग आपल्याला मिळेल. मग तुम्हीच ठरवायचंय, तुम्हाला अशा ठिकाणी राहायचंय का अशा ठिकाणी राहायचं आहे. ओके. व्हाय इज सॉईल कन्झर्वेशन नेसेसरी? तर मातीचे संवर्धन का केलं पाहिजे? सांगा बरं, का केलं पाहिजे? जर माती टिकून राहिली तर त्या मातीमध्ये पाणी मुरेल, तिथे चांगली झाडं येतील, सुपीक माती होईल म्हणून, आणि त्या मातीमध्ये पाणी मुरल्यामुळे आपल्याला इतर वेळेस सुद्धा ते पाणी वापरता येईल, म्हणून सॉईलचे कन्झर्वेशन गरजेचं आहे. ओके, लेट्स रिकॉल. चला आठवा बरं. नेम द ऑब्जेक्ट्स इन युअर हाऊस ऑर सराउंडिंग दॅट आर मेड फ्रॉम सॉईल. तर तुमच्या घरामध्ये किंवा आजूबाजूला अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या मातीपासून बनलेल्या आहेत? सांगा बरं, घरामध्ये काय असतं मातीचे? मातीचे पॉट असतात, मडकी असतात, ओके, कुंड्या असतात मातीपासून, त्याच्यामध्ये आपण झाडे लावतो, हो ना? अजून काय काय असतं मातीपासून बनवलेलं? किंवा आपल्या आजूबाजूला भिंती असतात, ठीक आहे, पाणपोई असते बघा, जे मोठे मोठे पाणी साठवण्यासाठीचे मोठे मोठी मडके असतात. सॉईलपासून, मातीपासूनच विटा बनवल्या जातात, ठीक आहे. तर अशा अजून तुम्ही वेगवेगळ्या वस्तू शोधायच्या आहेत. ओके, लेट्स अंडरस्टँड. चला समजून घेऊयात. व्हेरियस टाईप्स ऑफ सॉईल आर फाउंड इन महाराष्ट्र. तर महाराष्ट्रामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची माती आपल्याला दिसते. फॉर एक्झाम्पल, ॲल्युव्हियल सॉईल, ब्लॅक सॉईल म्हणजेच रेग्युलर सॉईल, रेड सॉईल, लॅटराईट सॉईल, सॉईल फ्रॉम लॅटराईट रॉक, माउंटेनियस सॉईल, मार्शी सॉईल, पीट सॉईल, शाडू सॉईल म्हणजेच क्ले, एक्सेट्रा. बघा, एवढ्या प्रकारच्या वेगवेगळे माती आपल्याला महाराष्ट्रामध्ये सापडतात. व्हेरियस टाईप्स ऑफ सॉईल्स आर फाउंड इन अवर सराउंडिंग. आपल्या आजूबाजूला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची माती आपल्याला दिसते. फर्स्ट बघूयात आपण सँडी सॉईल, ठीक आहे. दिस सॉईल कंटेन्स अ हाय प्रपोर्शन ऑफ सँड. आता सँडी नावातच आहे बघा, सँड, सँड म्हणजे काय? वाळू. तर या मातीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला सँड म्हणजेच वाळू भेटते, म्हणजे ही अशी खडबडीत असते. वॉटर ड्रेन्स थ्रू दिस सॉईल व्हेरी क्विकली कॉझिंग इट टू ड्राय आउट फास्ट. मग अशा प्रकारची जी सँडी सॉईल असते तर त्याच्यामधून पाणी पटकन निघून जातं आणि ती माती पटकन वाळते सुद्धा, ठीक आहे, सुकून जाते. आता सेकंड बघूयात क्लेई सॉईल. दिस सॉईल इज व्हेरी स्टिकी अँड सॉफ्ट. आता ही जी माती असते ना तर ती खूप अशी
चिकटणारी असते आणि मऊ असते. इट्स पार्टिकल्स आर व्हेरी स्मॉल अँड टाईटली पॅक टुगेदर. ह्याचे जे मातीचे जे कण असतात तर ते खूप छोटे छोटे असतात आणि पटकन एकमेकांना पकडतात ते, म्हणजे घट्ट असते ही माती. दिस सॉईल इझिली रिटेन्स वॉटर. तर याच्यामध्ये पाणी पकडून ठेवण्याची क्षमता जास्त असते. इट इज यूज्ड फॉर ग्रोईंग क्रॉप्स अँड मेकिंग व्हेरियस आर्टिकल्स. तर जी शेतामधली जी माती असते ना ती सुद्धा याच प्रकारची असते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवण्यासाठी सुद्धा क्लेई सॉईल वापरतात. आता थर्ड बघूयात, लोमी सॉईल. लोमी सॉईल इज फॉर्म फ्रॉम अ मिक्सचर ऑफ सँडी सॉईल, क्लेई सॉईल अँड सिल्ट. आता ही लोमी सॉईल कशी बनते तर ती ही सँडी सॉईल, क्लेई सॉईल आणि सिल्ट, तर याचं काय असते, मिश्रण असते. दिस सॉईल रिटेन्स वॉटर विच हेल्प्स लँड टू रिमेन मॉइस्ट. तर याच्यामध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असते आणि त्याच्यामुळे जी ही जमीन आहे ती मॉइस्ट म्हणजे भिजलेली राहते. इट इज युजफुल फॉर ग्रोथ ऑफ क्रॉप्स. जर पीक चांगलं यायचं असेल तर अशा प्रकारची माती उपयोगी असते. पिकाच्या वाढीसाठी ही माती उपयोगी ठरते. ट्राय दिस, हे करून पहा. कलेक्ट सॅम्पल्स ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ सॉईल फ्रॉम युअर सराउंडिंग. तुमच्या आजूबाजूला असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या मातीचे काही सॅम्पल म्हणजे थोडी थोडी माती गोळा करायची आहे. वेट द सॉईल अँड मेक बॉल्स आउट ऑफ देम. मग ती जी माती आणलेली आहे ती सेपरेट ठेवायची आहे तुम्ही आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी मिक्स करायचं प्रत्येक मातीमध्ये आणि प्रत्येकाचे वेगवेगळे बॉल्स बनवून ठेवायचेत, गोळे बनवायचे आहेत. ऑब्झर्व देम अँड कम्प्लीट द टेबल बिलो. मग त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि खाली दिलेला जो टेबल आहे तो भरायचा आहे. ठीक आहे. फ्रॉम वेअर सॉईल इज कलेक्टेड. तुम्ही माती कुठून आणली? समजा इथे असेल गार्डन तर गार्डन लिहायचं, कुठं कन्स्ट्रक्शन साईट असेल तिथून आणली तर तिथे लिहायचं, अजून कुठून आणली, रस्त्याच्या कडेला आणली तिथं लिहायचं. ओके. कलर ऑफ द सॉईल, मग तुम्ही कुठं त्याचा कलर कसा आहे ते लिहायचं आहे. जर समजा शेतामधली माती असेल तर शेतामधली जी माती असते ना तर तिचा कलर असतो ब्लॅक, काळी माती असते ती. गार्डनमध्ये असेल तर ती ब्राऊन माती असते. ठीक आहे. अशा प्रकारे तिचा आपल्याला कलर लिहायचा आहे. कॅरेक्टरिस्टिक ऑफ द सॉईल, त्या सॉईलचे कॅरेक्टरिस्टिक म्हणजे वैशिष्ट्य लिहायचे आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही पाणी जर ओतलं तर ते पाणी किती तिच्यामध्ये रिटेन राहतं, म्हणजे ती ओलीच राहते माती, लवकर सुकते, असं ते लिहायचं आहे. कॅन सॉईल बॉल्स बी मेड. आता त्या मातीपासून आपण जे बॉल बनवले ना, मातीचे गोळे बनवले, ते चांगले बनले का ते लिहायचं आहे. कारण काही जी सँडी सॉईल असते की नाही, ज्याच्यामध्ये वाळूचं प्रमाण जास्त असतं, त्याच्यापासून ते गोळेच बनणार नाहीत, मातीचे बॉल्सच बनणार नाहीत. ओके. तर ते लिहायचं आहे. अशा प्रकारे हा टेबल कंप्लीट करायचा आहे. ठीक आहे. हे तुम्ही करून पहा, खूप छान ॲक्टिव्हिटी आहे. ऑब्झर्व. आता बघा बरं, निरीक्षण करा, काय दिसतंय तुम्हाला या पिक्चरमध्ये. The excessive use of chemical fertilizers, pesticides, as well as the mixture of toxic substances and waste from factories into the soil reduces its fertility and made it contaminated. आता या चित्रामध्ये तुम्ही बघितलं का, याच्यामध्ये काय करत आहेत, हे पेस्टिसाइड्स आहेत, जंतुनाशक औषध फवारत आहेत. याच्यामध्ये जे आहेत तर ते फर्टिलायझर्स म्हणजे खतं टाकत आहेत, पण ती खतं नॅचरल नाही आहे, ती केमिकलयुक्त आहेत. ओके. इथे बघा, हे कंपन्यांमधलं जे वेस्ट आहे ते मातीमध्ये टाकलेलं आहे. तर त्याच्यामुळे काय होते तर ती माती आहे तिथली ती खराब होते आणि प्रदूषित होते आणि तिची जी सुपीकता आहे, सुपीक म्हणजे काय, त्याच्यामध्ये पीक येण्याची जी क्षमता आहे तर ती कमी होत असते. दिस इज कॉल्ड सॉईल पोल्युशन. आणि यालाच काय म्हटलं जातं तर सॉईल पोल्युशन. जसं पाण्याचं प्रदूषण होतं की नाही, पाणी खराब, जसं की नदीचं पाणी खराब झालं की आपण म्हणतो नदीचं पोल्युशन झालं, म्हणजे वॉटर पोल्युशन झालं. हवेमध्ये जर गाड्यांपासून निघणाऱ्या धुरामुळे खूप सारा धूर तयार झाला, आपण म्हणतो काय, एअर पोल्युशन झालं, म्हणजे हवेचं प्रदूषण झालं. त्याचप्रमाणे अशा सगळ्या गोष्टींमुळे माती खराब होत असते आणि त्यालाच सॉईल पोल्युशन म्हणजे मातीचे प्रदूषण असं म्हणतो आपण. वी मस्ट टेक केअर
टू इन्श्युअर दॅट सच सबस्टन्सेस डू नॉट मिक्स विथ द सॉईल. तर अशा प्रकारचे पदार्थ, घटक हे मातीमध्ये मिक्स नाही झाले पाहिजेत, तर याची आपण काळजी घेतली पाहिजे. इन द फील्ड्स ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स शूड बी यूज्ड इन्स्टेड ऑफ केमिकल फर्टिलायझर्स. शेतामध्ये अशी रासायनिक खते वापरण्यापेक्षा जी ऑर्गॅनिक आहेत, सेंद्रिय आहेत, नॅचरल आहेत, ते फर्टिलायझर्स, ती खते वापरायची आहेत. ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स इज प्रिपेअर्ड फ्रॉम ॲनिमल वेस्ट अँड डिकम्पोज ड्राय लीव्ज. तर आता हे तुम्ही म्हणाल ऑर्गॅनिक फर्टिलायझर कुठून आणायचे? तर ऑर्गॅनिक फर्टिलायझर जे आहेत म्हणजे जी सेंद्रिय खते आहेत, तर ती जे प्राण्यांचं वेस्ट असतं म्हणजे गाई म्हैस यांचं जे शेण असतं, तर त्याला शेणखत असंही म्हटलं जातं. तर ते जे शेण आहे ते, किंवा झाडांची, वाळलेली झाडांची पाने आहेत, तर ते एकत्र डिकम्पोज केल्याने हे आपल्याला सेंद्रिय खते भेटत असतात. ओके, व्हॉट वी हॅव स्टडीड दिस. आता आपण काय काय शिकलो? वॉटर इज इम्पॉर्टंट फॉर ऑल लिव्हिंग बीइंग्स, देअर फॉर वॉटर शुड बी यूज्ड केअरफुली. तर या लेसनमध्ये आपण शिकलो की सर्व सजीवांसाठी पाणी हे खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून पाणी आपण काळजीपूर्वक वापरलं पाहिजे. द वॉटर वी गेट कम्स फ्रॉम डिफरंट प्लेसेस सच ॲज रिव्हर्स, वेल्स, लेक्स अँड डॅम्स. जे पाणी आहे, आपल्याकडे जे पाणी येतं, तर ते खूप वेगवेगळ्या ठिकाणांवरून येतं. जसं की नदी आहे, रिव्हर म्हणजे नदी, वेल्स म्हणजे विहिरी, लेक्स म्हणजे तळी, तलाव, आणि डॅम्स म्हणजे धरण. तर या ठिकाणांहून आपल्याला पाणी भेटत असतं. दीज प्लेसेस आर कॉल्ड सोर्सेस ऑफ वॉटर, आणि म्हणून या ठिकाणांना पाण्याचे स्रोत असं म्हटलं जातं. वॉटर इज स्टोर्ड इन लार्ज क्वांटिटीज इन लेक्स, वेल्स, चेक बंड्स, टँक्स, ऑन फोर्ट्स अँड ओल्ड हाऊट. तर खूप जास्त प्रमाणामध्ये पाणी साठवून ठेवण्यासाठी लेक्स म्हणजे तलाव आहेत, विहीर आहेत, चेकबंड्स म्हणजे बंधारे आहेत, टँक्स ऑन फोर्ट्स किल्ल्यांवरती मोठमोठे दगडी टाक्या बांधलेल्या आहेत, आणि जुने हौद आहेत. तर याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये पाणी साठवून ठेवतात. एव्हरी ड्रॉप ऑफ वॉटर इज इम्पॉर्टंट. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. सो इट इज नेसेसरी टू रियूज वॉटर, आणि म्हणूनच पाण्याचा पुनर्वापर करणे गरजेचं आहे. पुनर्वापर कसा करायचा? एक छोटंसं उदाहरण, की जर समजा भाज्या फळे धुतले, तर ते पाणी फेकून न देता झाडांना घालायचं. अशा प्रकारे अजून आपण मोठ्या लेवलवरती सुद्धा पाण्याचा पुनर्वापर करू शकतो. फिल्टरिंग, सेटलिंग, बॉइलिंग अँड डिसइन्फेक्शन आर मेथड्स यूज टू मेक वॉटर सेफ. पाणी पिण्यासाठी, सुरक्षित करण्यासाठी आपण फिल्टर करू शकतो. सेटलिंग म्हणजे जर पाणी गढूळ आलं, तर त्याला आपण तुरटी फिरवून मग ते जो गढूळपणा आहे, जे मातीचे कण आहेत, ते खाली भांड्याच्या तळाशी जाऊन बसतात. तेच पाणी आपण गाळून घ्यायचं, मग बॉईल करायचं म्हणजे उकळून घ्यायचं, किंवा डिसइन्फेक्शन म्हणजे त्याच्यामध्ये जे मेडिकलमधून औषध भेटतात पाण्यात टाकण्यासाठी, तर ते वापरायचे. तर अशा प्रकारे पाणी सुरक्षित राहण्यास मदत होते. द प्रोसेस ऑफ स्टोरिंग रेन वॉटर टू इन्क्रीज द ग्राउंड वॉटर लेवल इज कॉल्ड रेन वॉटर हार्वेस्टिंग. तर जमिनीमधली पाण्याची पातळी वाढण्यासाठी आपण जे पावसाचं पाणी साठवून ठेवतो, तर त्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग असं म्हणतात. इट टेक्स मेनी इयर्स फॉर सॉईल टू फॉर्म. माती तयार होण्यासाठी खूप वर्ष लागतात. देअरफॉर इट्स कन्झर्वेशन इज इसेन्शियल, आणि म्हणून मातीचे संवर्धन केले पाहिजे, मातीची जतन केलं पाहिजे. सँडी सॉईल, क्लेई सॉईल अँड लोमी सॉईल आर व्हेरियस टाईप्स ऑफ सॉईल. तर हे मातीचे वेगवेगळे प्रकार आहेत. द एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स ॲज वेल ॲज द मिक्सिंग ऑफ टॉक्सिक सबस्टन्सेस अँड वेस्ट फ्रॉम फॅक्टरीज इन टू द सॉईल रिड्युसेस इट्स फर्टिलिटी. रासायनिक खते, रासायनिक पेस्टिसाइड्स म्हणजे जंतुनाशके, किंवा जे टॉक्सिक सबस्टन्स आहेत म्हणजे विषारी घटक आहेत, किंवा जे कारखान्यामधून निघणारे जे वेस्ट आहेत, तर ते मातीमध्ये मिसळल्यामुळे मातीची सुपीकता कमी होते. दिस इज कॉल्ड सॉईल पोल्युशन, आणि यालाच आपण मातीचे प्रदूषण असे म्हणतो. ओके, तर हे आपण हे सगळं या लेसनमध्ये शिकलो. ओके, बाय बाय.